हॅलो मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला इथे बॅक साईडला बोटनेक आणि समोर डीपनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. चला मैत्रिणींनो, इथे अगोदर काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजचा अस्तर कट करायचा आहे तो घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करून त्याची आपल्या छातीच्या घडीनुसार एक अशी घडी घालायची आहे. इथे घडी घालून आपल्याला अस्तर हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. मग आपल्याला इथे छातीचं माप टाकून बघायचं आहे की आपली घडी ॲडजस्ट होते की नाही हे बघून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला इथे उंचीचं मार्क टाकायचं आहे. आता उंची तुमची जे काही तयार असेल, मी इथे 13 इंचचं ब्लाऊज तयार करणार आहे लांबीमध्ये. त्यामध्ये करून 14 इंच घेतलेलं आहे, जे की आपल्या शोल्डरमध्ये आणि खालच्या साईडने अर्धा इंच शिलेमध्ये जाणार आहे. आता एक लाईन आडवी अशाला आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. बोटनेकच्या हिशोबाने इथे आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. मी इथे 6.25 इंच शोल्डर टाकलेलं आहे आणि 6.25 इंच मुंडासुद्धा घेतलेला आहे. तुम्ही 32 साईजच्या मापानुसार हे मेजरमेंट वापरू शकता. अगदी परफेक्ट आपलं इथे ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 8 इंच जी छातीचा चौथा भाग आहे तो घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंचची लूजिंग द्यायची आहे, कारण का हे आपलं बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे थोडीशी लूजिंग आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. माझी घडी इथे थोडीशी कमी पडत होती, तरी मी डबल रिपीट इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. 6.25 इंच शोल्डर आणि 6.25 इंच आपल्याला इथे मुंड्याचं मार्क करायचं आहे. आता इथे छातीचा चौथा भाग 8 इंच घ्यायचा आहे आणि अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे आणि समोर आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे. तुम्ही इथे मार्जिन तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला त्यानंतर कमरेचं मार्क करायचं आहे. कंबर इथे आपली 6.5 इंच, त्यानंतर 1 इंच आपल्याला प्लीटसाठी घ्यायचं आहे, पाठीमागच्या टक्ससाठी, आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. केवढं आपण शिलेसाठी वर घेतलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. हे पूर्ण आपलं शिलेमध्ये जाणार आहे. आता आपण मुंड्याची जी लाईन आहे ना ती ओढून घेऊया आणि त्यानंतर आपण गळ्याला मार्किंग करूया. तुम्हाला इथे केवढी शोल्डरची पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्हाला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी गळा 2.25-3 इंचाचे घेतलेला आहे आणि गळा लांबी इथे 3 इंचाची ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गळा रुंदी किंवा लांबी हे दोन्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने मी थोडंसं एक लाईन असं गळ्याचा जो बॉक्स आहे ना त्याच्या बाहेर अशा पद्धतीचे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता शोल्डरसुद्धा आपल्याला बोटनेकमध्ये 1/2 इंच किंवा अर्धा इंच उतार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊजमध्ये काखेमध्ये घड्या वगैरे येणार नाहीत. आता आतल्या साईडने आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे आतमध्ये यायचं आहे मुंड्याच्या साईडने, आणि गळ्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला बॅक साईडला कोणतेही चेंजेस जास्त करायचे नाही आहे. जो आतमधला मुंडा आपण इथे घेतलेला आहे ना तो आपल्याला समोरच्या साईडमध्ये करायचा आहे. इथे आपल्याला बॅक साईडला तेवढी काही गरज पडणार नाही. इथे आपलं पूर्ण मार्किंग बॅक साईडचं कंप्लीट झालेलं आहे. ते आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे मुंड्याला मी 1 इंचावरती मार्क करून मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. पाठीमागचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे मुंड्याला गोल, आणि त्यानंतर समोरचा आपण 1.25 इंचावरती अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथे समोरचा मुंड्याला जेव्हा केव्हा मी मार्किंग करेल तेव्हा तुम्हाला मी सांगेलच. आता इथे आपण ही मार्किंग जी करायची आहे समोरच्या भागासाठी ती आपल्याला बॅक पार्ट जशास तसा ठेवून इथे आपल्याला जशास तशी मार्क करायचं आहे. त्या अगोदर हुकपट्टी आणि काचपट्टीसाठी अर्धा किंवा 1/2 इंच केवढं तुम्ही शिलाईमध्ये घेणार आहात तेवढं तुम्हाला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे बाजूने. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमची काही अडचणी असतील तर मी ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. आता हे पाठीमागचा भाग आपल्याला जशास तसा उमटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर समोरच्या भागाची आपल्याला इथे कटिंग करण्यास सुरुवात करायचं आहे. आपली जी घडी आहे ना त्यानुसार आपल्याला इथे अस्तर सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून इथे आपल्याला प्रिन्स कटचं ब्लाऊज तयार करायचं आहे. त्यासाठी साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राच घ्यावं लागेल, 1 ते 2 इंचापर्यंत एक्स्ट्रा घ्यावं लागेल. त्यासाठी मी इथे रिपीट अशी मार्किंग करून घेतलेली आहे, कारण का माझी घडी थोडीशी कमी पडत होती साईडने. इथे प्रिन्स कटचा आकार द्यावा लागेल, ह्यासाठी मी आणखी एक रिपीट अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी रिपीट अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग ठेवून मार्क करून घेत आहे.
तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी तुमची प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. आता जी मार्किंग बॅक साईडची होती ना, तेवढंच आपल्याला इथे जशास तशी करून घ्यायचं आहे. जास्त काही चेंजेस आपल्याला इथे करायचे नाहीत. आता हे गळ्याचं मार्किंग आहे ना, ते आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. जेवढं केवढं गळ्याचं मार्किंग आपल्याला इथे करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. आता इथे मेन म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, जे आपण समोरच्या भागासाठी शोल्डर टाकलं होतं ना, तो आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. एवढंच आपल्याला इथे बदल करायचा आहे. आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला इथे 1/2 इंचावरती अशा पद्धतीने मुंड्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. जो मुंड्याचा बॉक्सचा कोना आहे ना, तिथून आपल्याला टेप ठेवून 1/2 इंचावरती मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी गळा 2.25-3 इंचाचा घेतलेला आहे आणि बाकीची जी काय राहणार आहे ती आपली शोल्डर पट्टी असणार आहे. आपण जी पाठीमागे शोल्डर पट्टी घेतली होती ना, तेवढीच आपल्याला शोल्डर पट्टी इथे सुद्धा घ्यायची आहे. कुठेही शोल्डर पट्टीमध्ये काही आपल्याला इथे कमी करायचं नाही. आता मी गळ्याला आकार देऊन घेतला आहे. गळ्याची रुंदी मी इथे 3.25 इंचाची आणि लांबी 5 इंचाची घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला खूपच डीप आणि ब्रॉड नेक तयार झालेला आहे. कुठेही शोल्डर आपले उतरणार नाहीत. आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याच्या साईडने आणि खालच्या साईडने 1.5 इंच खालच्या साईडने वाढवायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढवून अशा पद्धतीने मुंड्याच्या साईडने मार्जिनचं मार्क करून घ्यायचं आहे, जे की आपलं प्रिन्सेस कटमध्ये जाणार आहे. इथे मी काय केलं आहे, शोल्डरपासून आपल्याला इथे अपेक्सचं मार्क करायचं आहे. शोल्डर टू अपेक्स करायचं आहे आणि अपेक्स टू अपेक्स करून घ्यायचं आहे मार्किंग, जे की आपलं आहे 3.5 इंच अपेक्स आहे, अपेक्स टू अपेक्स. त्यानंतर आपल्याला अपेक्स टू अपेक्स मार्क झाल्यानंतर खालच्या साईडने 1/2 इंच करून 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जेवढं केवढं आपण शिलाईमध्ये साईडला एक्स्ट्राचं घेतलं होतं ना, ते आपल्याला तुम्हाला बाजूला दिसतच असेल, मी अशी क्रॉस लाईन ओढून घेतलेल्या, तेवढंच आपल्याला इथे टक्समध्ये टाकायचं आहे. मी टक्सची रुंदी इथे 1.5 इंच घेऊन इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. जर तुम्हाला टक्समध्ये फुगार असा भाग हवा असेल तर तुम्ही खालच्या साईडने अर्धा इंच लांबीमध्ये एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे समोरच्या भागामध्ये. जर तुम्हाला टक्समध्ये फुगीर असा भाग हवा नसेल तर तुम्ही नॉर्मली अशीच कटिंग केलं तरी चालेल. कुठेही एक्स्ट्रा वगैरे घ्यायची काही गरज नाही आणि आपलं ब्लाऊजसुद्धा कुठे कमी जास्त होणार नाही. बरोबर आपलं प्रॉपर असं ब्लाऊज बसणार आहे. हे आपलं पूर्ण एक्स्ट्राचं जे घेतलं होतं ना, ते सोडून मी मार्किंग करून घेतलेली आहे पूर्ण गळ्याची वगैरे. ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, त्यासाठी त्याला मेजर करायची काही गरज नाही. आता जे प्रिन्स कटचा आकार आहे ना, तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथे टक्ससुद्धा आपल्याला लगेचच कट करून घ्यायचं आहे. ही पूर्ण कटिंग आपली झालेली आहे समोरच्या पार्टची. मी बॅक पार्टचा इथे गळा कट करून दाखवलेला नाही, कारण का मी बॅक पार्टचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे डिझाईनचा, त्यामुळे मी गळा इथे तुमच्याशी शेअर केलेला नाही. आता इथे आपल्याला पूर्ण आपले समोरचे पार्ट आणि बॅकचा पार्ट इथे कटिंग झालेली आहे. मी इथे बाहीची कटिंग तुमच्याशी शेअर करत आहे. बाहीसाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी तर 4 फोल्ड असा अस्तर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची उंची आणि रुंदी आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. इथे माझी रुंदी 11.5 इंच उंची 11.5 इंच आहे. त्या पद्धतीने मी एक लाईन ओढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने उंचीची लाईन आडव्या पद्धतीने ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे जो आपल्या ब्लाऊजची घडी आहे ना, ती ॲडजस्ट होते की नाही मुंड्याच्या प्रमाणे ते आपल्याला बघायचं आहे. इथे माझा मुंडा थोडासा जास्त होता, त्यामुळे बाहीची घडी आपल्याला कमी पडत होती, त्यामुळे आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागेल. आता इथे आपलं जे काही आर्मोल आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचे जे काही आर्मोल बाहीचं मोजल्यानंतर ब्लाऊजचं येणार आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. माझा क्रॉस आर्मोल 8 इंच आलेला आहे, मी तेच इथं टाकून घेतलेलं आहे. तुमचा जे काही मुंडा असेल ते तुम्हाला इथे क्रॉसमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बाही डाऊन करायचं आहे. क्रॉस मुंडा तुमचा जिथे कुठे येईल तिथे तुमचे क्रॉस खालच्या साईडने जे डाऊन करायचं आहे बाही तिथे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला जे शिलाईसाठी आपण एक्स्ट्राचं ठेवलं होतं तेवढंच इथे घ्यायचं आहे बाहीमध्ये सुद्धा. आता आपल्याला खालच्या साईडने दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर इथे माझा 5 इंचचा आहे, तेवढंच मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि समोर आपल्याला वरच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं तेवढंच खालच्या साईडने सुद्धा 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने 2 क्रॉस लाईन ओढून घ्यायचे आहेत, जे की आपल्या पूर्ण शिलाईमध्ये जाणार आहेत.
इथे सुद्धा आपल्याला क्रॉस मार्किंग करायची आहे. त्यानंतर बाहीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने बाहीला मस्त असा समोरच्या मुंड्याचा सुद्धा आकार लगेचच देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला दोन्ही आकार असे देऊन झालेले आहेत आणि ह्याच आकारानुसार आपल्याला इथे बाहीची कटिंग करायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीला थोडंसं जॉईंट द्यावा लागेल. इथे हा आपला समोरचा मुंड्याला कट देऊन घ्यायचा आहे आणि आता जी आपली बाही आहे ना, तिला आपल्याला सेंटरवरती कट द्यायचा आहे, जेणेकरून बाही जोडते वेळेस आपल्याला इथे कुठेही कमी जास्त काही कापड होणार नाही. एका साईडने जास्त एका साईडने कमी होणार नाही. इथे पूर्ण बाहीची आपली कटिंग करून झालेली आहे आणि पूर्ण पार्ट्स इथे आपले कटिंग करून झालेले आहेत. पूर्ण शिलाई मी तुमच्याशी लगेचच शेअर करेल. तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओ बघायचा आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून स्टिचिंगसुद्धा करायचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका